ही तीच डिश आहे ज्यासाठी की हॉटेलमध्ये आपण हजारो रुपये मोजत असतो आणि घरी घरच्या मसाल्यात अगदी झटपट होते। एकदा का तुम्ही या पद्धतीने मटण मीठ मिरची घरी बनवलं ना, तर बघा घरच्यांना विश्वास बसणार नाही की हे तुम्ही घरामध्ये बनवलं। प्रत्येक वेळी तुम्ही याच पद्धतीने बनवाल। सिक्रेट मसाला कसा बनवायचा ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सुकुमारी स्वागत करते तुमचं सुकुमारीज रेसिपीजमध्ये। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। करायला सोपं आणि झटपट होणारी ही रेसिपी आज बघूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आता मटण मीठ मिरची हे बनवण्यासाठी आपल्याला अर्धा किलो इतकं मी फ्रेश मटण घेतलं। त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घातली आणि छान मॅरिनेट करून 15 मिनिटे ठेवलं होतं। मटण स्वच्छ धुवून घ्यायचं, मॅरिनेट करायचं 15 मिनिटांकरिता। आता बघू यासाठी मसाला काय लागणार आहे। तर कच्चे मसाले घेतले, इथे 2 चमचे अख्खे धने घेतले, 1.5 चमचा काळी मिरी घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा बडीशोप आणि 3 लाल मिरच्या घेतल्या आहेत। कोणतीही मिरची असेल तरी चालेल। यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग फ्लेवर हा काळ्या मिरीचा असतो, तर बाकी मसाले वाढवायचे नाहीत। अर्धा किलो मटणासाठी मसाल्याचं हे प्रमाण अगदी योग्य आहे। आता याची पावडर बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर याला परतून घेऊया। एका पॅन मध्ये जिरं घातलं, बडीशोप, 2 चमचे धने आणि 1.5 चमचा काळी मिरी छान परतून घ्यायचं। अजिबात जास्त मसाले लागत नाहीत, अगदी झटपट करायला एवढं सोपं आहे ना। तुम्ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला समजेल, अगदी कोणीही बनवू शकतं। बस 2 मिनिटांमध्ये आपले कच्चे मसाले आपण छान परतून घेतले, एका प्लेटमध्ये काढूत। आता मिरची मला इथं परतण्याची गरज नव्हती म्हणून मी ठेवलेली। आता यामध्ये मिरची घालून याची एक फाईन पावडर बनवून घेऊत। आता तुम्ही बघू शकता मसाले आपण पावडर बनवली, त्याची एकदम बारीक तयार झालेली आहे। हे आपण साईडला ठेवून देऊ। आता गॅसवरती कुकर ठेवायचा। कुकरमध्ये साधारण 3 चमचे इतकंच तेल घालायचं। तेल गरम झालं, आता 2 मोठे कांदे उभे चिरलेले घालायचे आहेत आणि कांदा छान परतून घ्यायचा। लगेचच यामध्ये 2 चमचे इतकी आलं लसूण पेस्ट घालून घेऊत। मिक्स करूत। आता पहा, अगदी 3 मिनिटांमध्ये कांदा छान परतला गेला। आता या स्टेजला आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालूया। साधारण 4 मिनिटे आपण तेलामध्ये मटण छान परतून घेऊ। लगेचच यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा इतकं मीठ घालायचं आहे। तेलामध्ये परतून घेऊ। 4 ते 5 मिनिटे आपण परतून घेतली आणि मटणाला छान पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता या स्टेजला यामध्ये आपण फक्त वाटीभर इतकं गरम पाणी घालायचं आहे। पाणी घातलं, मिक्स करूया आणि आता झाकण लावून याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या। तर फुल फ्लेमवर मी पहिली 1 शिट्टी करून घेणार आहे आणि बाकी 4 शिट्ट्या ह्या लो फ्लेमवरती करणार आहे। आता तुमचा कुकरला मटण शिजण्यासाठी जितका वेळ लागतो त्याप्रमाणे तुम्ही शिट्ट्या घेऊ शकता। तर साधारण 5 शिट्ट्या मी घेतल्या। आणि पहा, मटण शिजलेलं आहे, चेक करूया।
मटण एकदम परफेक्ट शिजलं, खूप गाळही नाही आणि खूप कच्चंही नाही. हे शिजलेलं आहे. आता गॅसवरती एक कढई ठेवायची आणि त्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवरती आता हा रस्सा आपण मटणामध्येच आटवून घेणार आहोत. खूप वेळ लागत नाही, अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये हे छान आटलं जातं. बऱ्यापैकी यामधला रस्सा आटलेला आहे. गॅस हा मीडियम ठेवायचा आहे. आता या स्टेजला आपण अर्ध लिंबू यामध्ये पिळून घालणार आहोत. छान मिक्स करूया. आता 2 मिनिटांमध्ये साधारण बघा तुम्ही हे कोरडं दिसत आहे. तर या स्टेजला आता यामध्ये जो पावडर मसाला आपण तयार केलेला आहे तो घालून घ्यायचा. मसाला घातला, मिक्स करू. मीठ घालायची गरज नाही, कारण आपण मॅरिनेट करताना हे देखील मीठ घातलं होतं मटणामध्ये आणि जेव्हा आपण त्याला उकडून घेत होतो तेव्हा देखील घातलेलं आहे. छान परतून घेतलं. शेवटी घालायची आहे कोथिंबीर बारीक चिरलेली. आणि पहा, मटण, मीठ, मिरची एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. अगदी कमी मसाल्यात हॉटेलपेक्षाही भारी डिश तयार होते. एकदा तुम्ही हे करून बघा, घरच्यांना विश्वास बसणार नाही की तुम्ही हे घरामध्ये बनवलेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.